तर मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि माझी लुडबुड चालू आहे सकाळच्या मुलांच्या डब्यांसाठी. तर मी उठल्या अगोदर रोजच्या प्रमाणे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे पोळ्यांसाठी. आज घरात भाजीपाला काही नसल्यामुळे मी मुलांना मसुरीची डाळ देणार आहे डब्यात. तर तुमच्या हे घरी भाजीला जेव्हा काही नसतं तेव्हा तुम्ही मुलांना डब्यात कोणती भाजी देत आहे कमेंट करून सांगा. सकाळी सकाळी थोडासा पाऊस पडल्यामुळे वातावरण आज खूप प्रसन्न आहे. माझी इकडं डब्याची तयारी होईपर्यंत मुलं आंघोळी करून तयार होऊन बसतात. सकाळच्या घाई गडबडीत काही विसरू नये म्हणून मी अगोदरच रात्रीच तयारी करून ठेवत असते. तर ही झाली मसूरची डाळ आणि आता मी पोळ्याची तयारी करते. रोजच पोळ्या लाटून एवढी सवय झाली की पोळ्या बनवण्याचा आता कंटाळाच येत नाही. ज्यांना पोळ्या करण्याचा कंटाळा येतो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. पोळ्या बनवून झाल्यात, आता मी बनवते नाश्त्यासाठी मुलांना काहीतरी. तर नाश्त्यासाठी उपमा बनवणार आहे. माझ्या मुलांना खूप आवडतो आणि डब्यातही द्यायला सोपा जातो. हा तयार झाला आहे माझा उपमा. आता मी लगेच मुलांचे डबे भरून घेते. मुलांचं काय, आपलं नेहमीप्रमाणेच, मम्मी मला डब्बा जास्त देऊ नकोस, कमी दे. तरीही मी भरभरून डब्बा देते माझ्या मुलांना. तरीही मुलं शाळेतून आल्यानंतर म्हणतात, मम्मी तुला म्हणलं होतं ना डब्बा जास्त देऊ नकोस. अरे म्हणते, उद्यापासून देणार नाही असं म्हणून टाळून टाकते. हे काय आपलं रोजचंच चालणार. 5 वाजल्यापासून काम करण्यामुळे एनर्जी खूप वेस्ट होते आणि खूप थकल्यासारखं होते. त्यामुळे मी मुलांचा डब्बा भरल्याच्या नंतर लगेच थोडासा गरमागरम चहा घेते. रिलॅक्स होते.